घर चालवणारी स्त्री, पण स्वतःचे पैसे सांभाळताना मागे का पडते? आपल्या सोसायटीमध्ये महिलांना खूप गोष्टी शिकवल्या जातात. घर कसं सांभाळायचं, नाती कशी टिकवायची, त्याग कसा करायचा. पण एक गोष्ट मात्र खूप कमी शिकवली जाते. पैसे कसे सांभाळायचे. आजही अनेक महिलांना फॅमिली इन्कम किती आहे हे माहीत नसतं. बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत हे माहीत नसतं. इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड्स, रिटायरमेंट हे शब्द अजूनही पुरुषांची रिस्पॉन्सिबिलिटी समजले जातात. पण सत्य काय माहिती आहे? मनी डझंट केअर वेदर यू आर अ मॅन ऑर अ वुमन. फायनान्शियल प्रॉब्लेमसुद्धा जेंडर पाहून येत नाहीत. जर आयुष्यात अचानक इमर्जन्सी आली, जॉब गेला, हसबंड नसला, हेल्थ इश्यू आला किंवा रिलेशनशिप टॉक्सिक झाली, तर त्यावेळी इमोशनल स्ट्रेंथ पुरेशी नसते. फायनान्शियल स्ट्रेंथसुद्धा लागते. फायनान्स म्हणजे फक्त शेअर मार्केट नाही. फायनान्स म्हणजे फ्रीडम. फायनान्स म्हणजे कॉन्फिडन्स. फायनान्स म्हणजे स्वतःचे डिसिजन्स स्वतः घेण्याची ताकद. इमॅजिन करा, एका महिलेकडे स्वतःचं सेव्हिंग्स आहेत, इमर्जन्सी फंड आहे, इन्व्हेस्टमेंट नॉलेज आहे. तर ती आयुष्यात डिसिजन्स फिअरनं नाही, तर कॉन्फिडन्सनं घेते. ती मला परवानगी लागेल का या विचारात जगत नाही. ती मी करू शकते या माइंडसेटमध्ये जगते. आणि म्हणून प्रत्येक महिलेला फायनान्स शिकणं गरजेचं आहे. तुम्हाला करोडपती व्हायचं नसले तरी चालेल, पण फायनान्शियली डिपेंडेंट राहणं डेंजरस आहे. कारण डिपेंडन्सी हळूहळू कॉन्फिडन्स कमी करते. आज अनेक एज्युकेटेड विमेनसुद्धा इन्व्हेस्टमेंटपासून दूर राहतात, कारण त्यांना वाटतं हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. पण खरं सांगायचं तर फायनान्स रॉकेट सायन्स नाही. आपल्याला फक्त बेसिक समजायला हवेत. सेव्हिंग्ज अकाउंट म्हणजे काय? इमर्जन्सी फंड किती असावा? इन्शुरन्स का गरजेचं आहे? एस-आय-पी काय असतं? इन्फ्लेशन तुमचे पैसे कसे कमी करते? हे कॉन्सेप्ट्स प्रत्येक महिलेला माहीत असायला हवेत. कारण विमेन आर ऑलरेडी नॅचरल मनी मॅनेजर्स. घरात ₹5,000 महिनाभर ग्रोसरी मॅनेज करणारी स्त्री खरं तर बजेटिंग एक्सपर्ट असते. प्रॉब्लेम इंटेलिजन्सचा नाही, प्रॉब्लेम एक्सपोजरचा आहे. आणि आता वेळ बदलतोय. आज विमेन ऑन्ट्रप्रनर्स आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, सीईओज आहेत, फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि लाखो महिलांना इन्स्पायर करत आहेत. पण फायनान्स शिकण्याचं सर्वात मोठं कारण पैसा नाही, सेल्फ रिस्पेक्ट आहे. जेव्हा एक महिला स्वतः पैसे कमवते किंवा स्वतः इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घेते, तेव्हा ती फक्त अकाउंट बॅलन्स वाढवत नाही, ती स्वतःची आयडेंटिटी मजबूत करते. आणि हे फक्त तिच्यासाठी नाही, पुढच्या जनरेशनसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कारण फायनान्शियली अवेअर मदर फायनान्शियली अवेअर फॅमिली तयार करते. जर मुलांनी लहानपणापासून आईला कॉन्फिडंट फायनान्शियल डिसिजन्स घेताना पाहिलं, तर त्यांची पैशांकडे पाहण्याची माइंडसेटच बदलतो. म्हणून जर तुम्ही महिला असाल, तर फायनान्सपासून दूर पळू नका. स्मॉल सुरू करा. तुमचं बँक अकाउंट समजा. मंथली एक्सपेन्सेस लिहायला सुरू करा. इमर्जन्सी फंड तयार करा. बेसिक इन्व्हेस्टमेंट समजा. क्वेश्चन्स विचारा. कारण एक दिवस फायनान्शियल नॉलेज तुमच्या आयुष्यात खूप मोठा फरक करू शकते. रिमेंबर दिस. अ फायनान्शियली स्ट्रॉंग वुमन इज नॉट जस्ट इंडिपेंडेंट. शी इज पॉवरफुल. आणि जेव्हा महिला फायनान्शियली स्ट्रॉंग होतात, तेव्हा फक्त त्यांचं आयुष्य बदलत नाही, संपूर्ण फॅमिली बदलते, संपूर्ण सोसायटी बदलते.